My dear students, I welcome you to the video lecture of English literature. In this video lecture, we are going to discuss about the later item empathy and sympathy. The word empathy comes from the Greek empathia, which loosely translates to feeling from within. एम्पथी हा शब्द आला आहे ग्रीक एम्पथी या शब्दापासून, ज्याचं ट्रान्सलेशन, ज्याचं भाषांतर होतं ढोबळपणे, फिलिंग फ्रॉम विदिन, म्हणजे आतून तुम्हाला एखाद्याबद्दल भावना वाटणे, एखाद्याबद्दल भावनेची निर्मिती होणे. इट इज द ॲबिलिटी टू अंडरस्टँड अँड आयडेंटिफाय विथ अनदर पर्सन्स फिलिंग्स. एम्पथी म्हणजे अशी क्षमता आहे ज्यात तुम्ही इतर व्यक्तीच्या भावना ओळखता आणि तुम्हाला तसं वाटायला लागतं. Such a close identification may also extend to non-human and even inanimate objects. आणि ही जी अतिशय जवळ जाऊन ती भावना समजून घेणे असेल तर ही गोष्ट नॉन ह्युमन आणि इव्हन इनॅनिमेट ऑब्जेक्ट्सलासुद्धा लागू होते. म्हणजे जे मनुष्य नसतील प्राण्याबद्दल आणि निर्जीव ऑब्जेक्टबद्दलसुद्धा आपल्याला एम्पथी वाटू शकते. सो उदाहरण घ्यायचं झालं एम्पथीचं, एखादा व्यक्ती आहे, त्याची आई तो लहान असताना वारली, त्याची खूप आबाळ झाली. मग तसंच त्यांनी एका व्यक्तीची आई त्याच्या लहानपणी वारली हे पाहिल्यावर व्यक्तीला वाटायला लागतं, अरे माझे जे हाल झाले आता चे तसेच होणार. त्याला बद्दल सारखं दुःख वाटायला लागतं. म्हणजे काय करतो इथे च्या पोझिशनमध्ये स्वतःला ठेवतो आणि विचार करतो, तेव्हा त्याला त्याचं दुःख समजतं, कारण त्यांनी ते आधी भोगलेलं असतं. याला म्हणतात एम्पथी. म्हणजे दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या दुःखाची कल्पना करणे, दुःख समजून घेणे. जॉन किट्स रोट दॅट इफ अ स्पॅरो कम्स बिफोर माय विंडो आय टेक पार्ट इन इट्स एक्झिस्टन्स अँड पीक अबाउट द ग्रॅव्हल, डेमॉन्स्ट्रेटिंग हिज सेन्स ऑफ एम्पथी. जॉन किट्स लिहितो की जर एखादी चिमणी माझ्या खिडकीत आली, मी तिच्या अस्तित्वात भाग घेतो. मला वाटते की मी तिच्यासारखाच आहे, पीक अबाउट द ग्रॅव्हल, आणि तिथे चोची मारून धान्य निवडायचा प्रयत्न करतो, धान्य खायचा प्रयत्न करतो, असं मनात मी इमॅजिन करतो. आणि यात त्याने मग इथे आपली एम्पथीचा सेन्स डेमॉन्स्ट्रेट केला आहे की त्याला त्या चिमणीबद्दल काय वाटतं. म्हणजेच चिमणीचं दुःख तो समजून घेतो आहे, चिमणीच्या जागेवर स्वतःला कल्पून तो तिचं दुःख समजून घेतो आहे. याला म्हणतात एम्पथी. एम्पथी हॅज बीन डिस्क्राईब्ड ॲज अन इनव्हॉलंटरी प्रोजेक्शन ऑफ अवरसेल्व्स इंटू अन ऑब्जेक्ट ॲज वी मिमिक द ऑब्जेक्ट इन क्वेश्चन. एम्पथीचं असं वर्णन करण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमची इच्छा नसतानाही त्या व्यक्तीच्या किंवा त्या ऑब्जेक्टच्या जागी स्वतःला ठेवता आणि तुम्ही तशी फिलिंग आणायचा प्रयत्न करता. हे आपोआप घडतं. बरेचदा घडतं आपल्याला, एखाद्याचा अपमान झाला तर आपल्याला वाटतं, अरे यार मी त्या जागी असतो तर मलासुद्धा वाईट वाटलं असतं. तर एम्पथी दुसऱ्याच्या भावना त्याच्या जागी स्वतःला ठेवून समजून घेणे. An actor playing a role may be able to completely feel the joys and sorrows of the character as his own, thus empathizing with the character. एखादा अभिनेता असतो, तो एखादा रोल प्ले करत असतो, एखादी भूमिका निभावत असतो, तो त्या पात्राच्या आनंदात दुःखात तसाच सहभागी होतो, जणू काही ते त्याचं स्वतःचं दुःख आहे. अशा प्रकारे तो त्या कॅरेक्टरच्या भावनाला एम्पथाईज करतो आणि तेव्हाच त्याचा रोल जिवंत होऊ शकतो. When the speaker in Gerard Manley Hopkins's poem The Windhover says that his heart is moved by the bird's flight, he is displaying empathy. जेव्हा त्या जेरार्ड मॅनली हॉपकिन्सच्या कवितेत द विंडहोवर, कवितेचं नाव आहे, तो म्हणतो की माझं हृदय हे लावून जातं जेव्हा पक्षी एखादा उडतो तेव्हा. म्हणजेच तो इथे एम्पथी दाखवतो आहे आपल्याला, त्या पक्षाच्या भावना स्वतः त्या जागी उभा राहून आपल्याला दर्शवतो. An empathetic piece of writing is one which can evoke in the reader the physical sensations being described by the passage, as the following lines from Shakespeare's Venus and Adonis might. एखादा एम्पॅथेटिक पीस जो आहे, ज्यात आपण दुसऱ्याच्या भावना समजून घेतो, असा एखादा लेखाचा आपल्यासमोर तुकडा आला किंवा एखादा पीस आला तर आपल्या मनात एक भौतिक सनसनी निर्माण होते. आपल्या मनात त्या भावना निर्माण होतात जशा त्या पॅसेजमध्ये निर्माण झालेल्या. म्हणजे जसं आपण पाहून एम्पथी चित्रपट पाहत असतो आपण, जसं सैराट चित्रपट पाहिला, त्या दोघांचा खून करतो तो प्रिन्स, त्या अर्शीचा आणि परशाचा, आणि जेव्हा ते लहान मूल बिचार घरातून एकटं अनाथ होऊन निघतं तेव्हा
सगळ्यांचे डोळे पाणावतात. हे काय झालं? एम्पथी. म्हणजे त्यांनी एम्पथी इव्होक केली. तसं या कवितेचे शेक्सपियरनी व्हीनस अँड ॲडॉनिसच्या ज्या ओळी लिहिल्या त्यात एम्पथी आपल्या मनात निर्माण होते. द स्नेल हुज टेंडर हॉर्न्स बिंग हिट श्रिंक्स बॅकवर्ड इन हिज शेली केव विथ पेन. आता गोगल गाय असते ना, तिचे 2 शिंग असतात समोर, त्याला असे गोलसर बोंडसं असतात त्याला. जर त्याला मारलं तर ती बिचारी दुःखात ते आपले कवचाच्या आतमध्ये घेऊन घेते ती. म्हणजे बघा आपल्या मनात ही एम्पथी निर्माण होते. अरे रे लागलं तिला बिचारीने, दुःखात ते मागे घेऊन घेतले. सिम्पथी इज द ॲबिलिटी टू फील सॉरी फॉर समवन्स पेन, लॉस ऑर मिसफॉर्च्यून बट नॉट रिलेट टू इट ॲट अ पर्सनल लेवल. सिम्पथी म्हणजे काय? सहानुभूती. एखाद्याबद्दल दुःख वाटणे, एखाद्याच्या दुःखाबद्दल दुःख वाटणे, त्याचं काही नुकसान झालं दुःख वाटणे, काही त्याचं कमनशिबी भाग असेल, दुर्दैव असेल तर दुःख वाटतं. परंतु आपण त्याला पर्सनल लेवलवर रिलेट नाही करत. आपण असा कधी विचार नाही करत की बा मी त्या जागी असतो तर काय झालं असतं, मी त्या जागी झालं असतो काय झालं असतं. ही भावना एम्पथीत निर्माण होते. सिम्पथीत फक्त दुःख वाटतं, आपण पर्सनल लेवलवर जात नाही. सिम्पथी इज अ रिॲक्शन टू द प्लाइट ऑफ अदर्स इन विच वी अंडरस्टँड देअर फिलिंग्स. सिम्पथी काय आहे? तर इतरांची जी वाईट अवस्था आहे त्याला आपण रिॲक्शन दाखवतो. अरे रे रे, फक्त चुकतो, त्यांच्या भावना समजून घेतो, आपल्याला तेवढं दुःख नाही होत. दिस इज डिफरंट फ्रॉम एम्पथी इन विच वी रिलेट टू अदर्स or other person's mental state and feel the other person's feeling as though they were our own feelings, thus going beyond sympathy. ही एम्पथीपेक्षा वेगळी आहे सिम्पथी. कारण एम्पथीत आपण काय करतो? दुसऱ्याच्या व्यक्तीची मानसिक स्थिती असेल, त्याला काय वाटतं, जणू काही ते आपल्या स्वतःच्या भावना आहेत असं आपण फील करतो. आणि सिम्पथीच्या पलीकडे जातो, म्हणजे सरळ त्या व्यक्तीच्या जागी आपण स्वतःला ठेवून पाहतो, कल्पना करतो. सिम्पथीत तसं होत नाही. एम्पथी देअरफॉर रेफर्स टू एक्सपिरियन्सिंग समवन एल्सच फिलिंग, वाईल सिम्पथी रेफर्स टू अंडरस्टँडिंग समवन्स फिलिंग्स. एम्पथीमध्ये काय असतं की तुम्ही दुसऱ्याचे फिलिंग समजून घेता, अनुभव घेता. आणि सिम्पथीमध्ये काय होतं? फक्त दुसऱ्याच्या भावना समजून घेता. एम्पथीत भावना अनुभवता आणि सिम्पथीत भावना फक्त समजून घेता. द फॉर्मर इम्प्लाइज अ क्लोजर कनेक्शन. फॉर्मर म्हणजे यातली एम्पथी काय आहे? जास्त क्लोज कनेक्शन असतं दुसऱ्याच्या भावनेशी. सिम्पथीत तसं नसतं. In Shakespeare's King Lear, the ill treatment of Lear may make any member of the audience feel sorry for his plight and sympathize with him. शेक्सपियरचं जे किंग लिअर आहे त्यांची वाईट वागणूक मिळते किंग लिअरला. त्यात काय? ऑडियन्समध्ये अनेकांना दुःख वाटतं त्याच्या वाईट परिस्थितीबद्दल आणि आपण त्याच्याबद्दल सिम्पथी दर्शवतो, सहानुभूती दर्शवतो. त्याच्या जागी आपण स्वतःला ठेवून इमॅजिन नाही करत. However, in order to empathize with Lear, one would have to truly relate to Lear's situation, which is not usually possible without first having been in the same situation as Lear. आता जर लिअरशी एम्पथाईज करायचं असेल आपल्याला तर तुम्हाला पहिले त्याच्या परिस्थितीशी रिलेट करताना तुम्हाला असा विचार करावा लागेल की आपण लिअरच्या जागी आहोत. म्हणजे तिन्ही मुलींनी त्याला हाकलून दिलेला आहे, तो आंधळा झालेला आहे. आणि हे पॉसिबल नाही आहे नॉर्मल मनुष्याच्या जीवनात, कारण लिअरच्या सिच्युएशनला आपण शक्यतो जात नाहीत. लिअर राजा होता, त्याच्या 2 मुलींनी त्याला हाकललं, एका मुलीला त्यांनी हाकललं, तो आंधळा झाला. म्हणजे नटसम्राटसारखी कथा. आणि ही फार क्वचित येते कॉमन लोकांच्या जीवनात. एक तर कॉमन लोक राजे नसतात आणि नसले तरी तेवढा आंधळा विश्वास आपल्या संततीवर टाकत नाही. इन शॉर्ट, एम्पथी म्हणजे दुसऱ्याचे फिलिंग अनुभवणे आणि सिम्पथी म्हणजे दुसऱ्याचे फिलिंग्स फक्त समजून घेणे. दिस इज ऑल अबाउट एम्पथी अँड सिम्पथी. थँक्यू व्हेरी मच.